तर वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी बावधन पोलिसांमध्ये फिर्याद दिलेली आहे आणि या फिर्यादीत 51 तोळे सोनं, चांदी आणि एक अलिशान गाडी याचा उल्लेख होता। आता ही अलिशान गाडी बावधन पोलिसांनी जप्त केलेली आहे। तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे याने हुंड्यात मिळालेले सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवले होते। ते सोन्याचे दागिने जप्त करण्याच्या कारवाईसाठी बावधन पोलिसांनी बँकेला पत्र लिहिलेले आहे। तर वैष्णवी हगवणेची आत्महत्येपूर्वीची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला आपबीती सांगितली होती, त्यामध्ये ती नेमकं काय म्हणते ते ऐकूया। की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय गं काय सांगू तुला, मग अशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे। त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला, आणि मी सांगितले पप्पांना, पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं, पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकले माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी।